अमरावतीतील मसानगंज परिसरात एका युवकाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली। जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे। घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून इरविन रुग्णालयातही नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला। नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मसानगंज परिसरातील पिंजरा गल्लीत राहणाऱ्या 27 वर्षीय आदर्श गुप्ता याच्यावर रविवारी सायंकाळी चाकूने हल्ला करण्यात आला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आदर्शला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांकडून माहिती घेऊन 2 आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे। हत्या घडल्यानंतर परिसरात तणाव वाढला। मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमले। जमाव आक्रोशित झाल्यामुळे डीसीपी सागर पाटील यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली। दरम्यान इरविन रुग्णालयातही नातेवाईकांनी संताप व्यक्त करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे। परिसरातील वातावरण तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। नागपूर गेट पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत। सध्या पोलिसांकडून हत्येचा तपास वेगाने सुरू आहे। आदर्श गुप्ता यांच्या हत्येनंतर मसानगंज परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे। आरोपींना त्वरित अटक होईल का? या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।